नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी. मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या बाबतीत केलेल्या बेताल वक्तव्याचा निषेध म्हणून आळंदी येथे भैरवनाथ चौक, वडगाव चौकात खेड तालुका मराठा क्रांती मोर्चा यांच्या वतीने पुतळा जाळण्यात आला. छगन भुजबळ मुर्दाबाद, एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देऊन आळंदी परिसर दणाणून सोडण्यात आला. मनोज जरांगे पाटील आळंदीमध्ये येण्याच्या पूर्वसंध्येला घडलेल्या या घटनांनी पोलिसांनी आळंदीमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. दुरी तिरी अक्का लाख मराठा. राज्यातील सर्वात मोठी महान भारत केसरी 2023 ही भव्य बैलगाडा छकडी शर्यत चाकण तालुका खेड येथे आज रविवारी 19 नोव्हेंबर 2023 रोजी संपन्न झाली. यावेळी थार मोटारीसह अनेक दुचाक्यांच्या बक्षिसांची लयलूट करण्यात आली. या स्पर्धेसाठी बैलगाडा मालक, चालक आणि शौकीन मंडळींची प्रचंड गर्दी झाली होती. एकट्यावरती चालत नाही, सर्वांवरती अवलंबून राहायचं, त्या पद्धतीत हे क्षेत्र आहे. पड्याल नाशिक आहे आणि आड्याल इकडे गाठी आहे. अतिशय सुंदर इथंच कळतोय. खरीप हंगामात सुरुवातीलाच पावसाने दडी दिल्याने भात लागवड उशिरा झाली आणि भात फुलोऱ्यात असतानाही पावसाने पाठ फिरवल्याने भाताच्या उत्पादनात मोठी घट झाल्याच्या तक्रारी खेड तालुक्यातील शेतकरी करत आहेत. भात उतारा घटल्याने शेतकरी अडचणीत आला असून त्यांचा खर्च देखील निघाला नाही. परंतु यामुळे यंदा तांदळाच्या किमतीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. खरीप हंगामात तालुक्यातील आदिवासी शेतकरी 100% फक्त भात शेतीच करतात. परंतु हंगामाच्या सुरुवातीलाच पावसाने दडी दिल्याने भात लावणीला तब्बल 1 ते 1.5 महिना उशीर झाला. त्यानंतर झालेल्या चांगल्या पावसामुळे भात पीक जोमात होते. परंतु भात फुलोऱ्यात असताना भाताच्या ओंब्या भरण्यासाठी पुन्हा पावसाची आवश्यकता असते. पण यावेळी देखील अपेक्षित पाऊस आला नाही. यामुळे भाताला ओंब्या येऊनही भरल्या नाहीत. सध्या खेड तालुक्यात भात काढणी सुरू असून भाताचा उतारा खूपच कमी येत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. महाराष्ट्रातील लोकसभेच्या 48 पैकी 9 जागांवर महायुतीतील अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसने दावा केला असून त्यात पुणे जिल्ह्यातील शरद पवार राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या शिरूर मतदारसंघाचा समावेश आहे. तेथील महायुतीचे संभाव्य उमेदवार म्हणून शिंदे शिवसेनेचे उपनेते आणि शिरूरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचे नाव नुकतेच अजित पवार गटाकडून पुढे आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या घडामोडीमुळे आढळराव हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार का, अशी जोरदार चर्चा पुणे जिल्ह्यात सुरू झाली असून सोशल मीडियात तर ती जास्तच रंगली आहे. अजित पवारांनी शिरूरवर दावा ठोकल्याने 2024ला तेथे राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी म्हणजेच महायुतीतील अजित पवार गट विरुद्ध आघाडीतील शरद पवार गट अशीच लढत होण्याची शक्यता वाढली आहे. कारण राष्ट्रवादीतील फुटीनंतर विद्यमान खासदार डॉ. कोल्हे यांनी शरद पवारांना साथ दिली आहे. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीला ग्रीन सिग्नल मिळाला असून ते पुन्हा निवडणूक तयारीला लागले आहेत. पुन्हा त्यांचे दौरे सुरू झाल्यास शिरूर लोकसभेत अजित पवारांची मोठी ताकद असल्याने त्यांनीही आपला उमेदवार महायुतीकडून उभा करण्याची तयारी सुरू केली आहे. शिरूरमधील 6 पैकी 5 आमदार हे राष्ट्रवादीचे असून त्यातील खेडचे दिलीप मोहिते पाटील आणि आंबेगावचे दिलीप वळसे पाटील यांनी अजित पवारांसोबत आहेत. हडपसरचे चेतन तुपे, शेरूरचे अशोक पवार आणि जुन्नरचे अतुल बेनके यांनी आपली भूमिका स्पष्ट केली नसून ते दोन्ही पवारांच्या कार्यक्रमाला हजर राहत आहेत. अजित पवार गटाने शिरूरवर दावा केला असला तरी सध्याचे खासदार डॉ. कोल्हेंविरुद्ध त्यांच्याकडे तुर्तास तुल्यबळ उमेदवार नाही. त्यामुळे त्यांनी तेथून निवडणूक लढण्याची तयारी मोठ्या जोरात सुरू केलेले अमोल कोल्हेंचे कट्टर राजकीय शत्रू आढळराव यांचे नाव पुढे गेले आहे. ते तेथे सलग 3 टर्म होते. त्यामुळे मतदारसंघाची त्यांना खडानखडा माहिती आहे. खासदार नसले तरी त्यांचा जनता दरबार दर रविवारी सुरू असून खेड आणि आंबेगावमध्ये त्यांना मदत होणार आहे. पक्षाच्या बाकीच्या 3 आमदारांनी भूमिका स्पष्ट केली नसली तरी तेथेही आढळरावांना फायदा होईल अशी अटकळ जमेस धरून त्यांचे नाव अजित पवार यांनी त्यांचे नाव पुढे केल्याचे समजते. विद्यमान खासदारांचा पराभव करून तेथे आपणच दाता असल्याचे अजितदादांना दाखवून द्यायचे. शरद पवारांच्या बालेकिल्ल्यातून महायुतीचा एक खासदार निवडून आणून भाजपला पुन्हा केंद्रात सत्तेत आणून आणि नरेंद्र मोदींना पंतप्रधान करून आपली ताकदही अजित पवारांना दाखवून द्यायची आहे.
वर्ल्ड कप 2023च्या फायनलचा थरार अनुभवण्यासाठी अनेकांनी घरांमध्ये राहणे पसंत केल्याने चाकण परिसरात रविवारी 19 नोव्हेंबर 2023 रोजी रस्त्यावर असा शुकशुकाट पाहावयास मिळत होता. मात्र करोडो भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या स्वप्नांचा चुराडा झाला. वर्ल्ड कप 2023च्या फायनलमध्ये टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाचा 6 गडी राखून पराभव केला. टीम इंडियाला तब्बल 12 वर्षानंतर वर्ल्ड कप जिंकण्याची संधी होती, मात्र ती हुकली. वर्ल्ड कप 2023च्या फायनलच्या पार्श्वभूमीवर पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर देखील सायंकाळी वाहतूक रोडावली होती. शिरोली विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी हरिभक्त पारायण श्री शांताराम आनंदा मलघे यांची बिनविरोध निवड झाली. रविवारी दिनांक 19 नोव्हेंबर रोजी आळंदी या ठिकाणी श्री जलाराम सत्संग मंडळाच्या वतीनं जलाराम बाप्पाची 224वी जयंती साजरी करण्यात आली. या जयंतीनिमित्तानं जलाराम सत्संग मंडळाच्या वतीनं जलाराम बाप्पाच्या प्रतिमेची मिरवणूक श्री संतोषी माता मंदिर आळंदी या ठिकाणाहून काढण्यात आली होती. आळंदी येथील संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधीचे दर्शन युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी घेतले. यावेळी पुष्पहार, शाल आणि ग्रंथ देऊन त्यांचा सन्मान देवस्थानचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सकल मराठा समाज कार्यकर्ते व मान्यवर उपस्थित होते. तसेच त्यांच्या हस्ते आळंदी येथील एका कार्यक्रमात वारकरी संगीत परंपरा या पुस्तकाचे प्रकाशन झाले. यावेळी ज्येष्ठ गायक पंडित अजय पोहणकर, खासदार श्रीनिवास पाटील, पंडित कल्याण गायकवाड, कार्तिकी गायकवाड पिसे, कौस्तुभ गायकवाड व विविध मान्यवर उपस्थित होते. आपुलकी दिव्यांग सेवा फाउंडेशन मतिमंद आणि दिव्यांग मुलांसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कपडे तसेच दिवाळीच्या फराळाचे वाटप करण्यात आले. यावेळेस फाउंडेशनचे अध्यक्ष विजय पगडे, मार्गदर्शक अंकुश आगरकर यांच्यासह बहुसंख्येने पालक उपस्थित होते. पण खरंच थँक्यू सो मच की माझ्या मुलांसाठी तुम्ही इथपर्यंत आलात. तुम्ही आज एक पाऊल उचललं ह्या मुलांसाठी की ही मुलं सुद्धा तुमच्यामध्ये राहू शकतात. आणि जर तुम्ही ह्या मदतीपेक्षा जर तुम्ही इथे येऊन त्यांच्याशी खेळात, त्यांना एक तुम्ही नॉर्मल असल्याचं भासून दिलं तर ती मुलं तुमच्यासारखी सुद्धा मोठी होती. थँक्यू सो मच. सिद्धिविनायक प्रतिष्ठानच्या वतीने किल्ले बनवा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यात अनेक मंडळांनी व बालगोपाळांनी सहभाग घेतला होता. चाकणचा संग्रामदुर्ग किल्ल्याची भव्य दिव्य अशी कलाकृती सादर करण्यात आली होती. या स्पर्धेत त्यांना प्रथम क्रमांकाने सन्मानित करण्यात आल्याची माहिती चाकणचे माजी नगरसेवक राहुल कांडगे यांनी दिले. चाकणमधील भुजबळाळी येथील लोहगड किल्ल्याची प्रतिकृती त्यांना द्वितीय क्रमांक देण्यात आला. या स्पर्धेत सहभागी मुलांना सन्मान चिन्ह देण्यात आले. महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की स्वराज्य रक्षक संभाजी महाराज की. स्वर्गीय शोभराज दादा बालकोळी सपोर्ट फाउंडेशन यांच्या वतीनं राजगुरुनगर या ठिकाणी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरास युवकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. खेड तालुक्याच्या शिवेवरील श्री क्षेत्र देहुगावमध्ये नागरी वस्तीमध्ये बेकायदेशीर आणि विनापरवाना कारखाने सुरू करून मानवी आरोग्यास धोका निर्माण झाला असल्याच्या तक्रारी स्थानिक नागरिकांनी पुणे लाईव्ह कडे केल्या आहेत. संत तुकाराम सोसायटी बडाचा माळ श्री क्षेत्र देहुगाव गट क्रमांक 39/2 या ठिकाणी गेली 9 वर्षे 750 ते 800 लोक राहत असून अलीकडच्या काळात हे गाव तीर्थक्षेत्र असून देखील सोसायटीच्या बाजूला बेकायदेशीर आणि विनापरवाना कारखाना उभारला आहे. येथे उभारण्यात आलेल्या कारखान्यापासून येथील सर्व नागरिकांना आरोग्याचा धोका निर्माण झाला आहे. वायू प्रदूषण तसेच ध्वनी प्रदूषण मोठ्या प्रमाणात होत असल्याचं स्थानिक नागरिकांनी कळवलं आहे. याबाबत सर्व प्रशासनाकडे लेखी तक्रारी करण्यात आल्या आहेत. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.